मराठा समाजाची जनजागृती करण्यासाठी रॅली सांगलीत येत आहे। दुपारी 1 वाजता ही सांगलीमध्ये रॅली येणार आहे। आपण पाहू शकता सांगलीतील आपण सध्या राम मंदिर येथील चौकामध्ये आहोत। याच ठिकाणी मिरजेतून जी बाईक रॅली चालू होणार आहे त्या रॅलीचा सांगता समारंभ या राम मंदिर चौकात होणार आहे आणि या ठिकाणी सभेत रूपांतर होणार आहे। मनोज जरांगे पाटील हे सोलापूरहून दुपारी 1 वाजता नागज फाट्यावर येणार आहेत आणि नागज फाट्यावरून हायवेवरून ते थेट मिरजेला येणार आहेत। मिरजेला 2 वाजता आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते पुढं बाईक रॅलीने सांगलीकडे रवाना होणार आहेत। सांगलीतील विश्रामबाग चौकातून राम मंदिरकडे भव्य अशी रॅली आणि सर्व मराठा समाज बांधव या सभेच्या दिशेने येणार आहेत आणि राम मंदिर चौकात ही भव्य अशी सभा दुपारी 3 नंतर चालू होणार आहे। एकंदरीत पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रात जनजागृती रॅली सुरुवात झालेली आहे 7 तारखेपासून आणि काल सोलापूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांची रॅली झाली आणि आज सांगलीमध्ये ही सांगली जिल्ह्यात राम मंदिर चौकात शहरामध्ये दाखल होत आहेत आणि यासाठी मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे। आपण पाहू शकता सर्व सभेची तयारी येथील स्थानिक कार्यकर्ते जे आहेत त्यांनी केलेले आहे। या ठिकाणी समोर आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांचं डिजिटल असलेलं आणि जरांगे पाटील यांचा फोटो असलेलं भव्य असे डिजिटल या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी असणार आहेत आणि याच ठिकाणी जे समाज मराठा बांधव जे येणार आहेत त्यांना या व्यासपीठावरून मनोज जरांगे पाटील हे सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। कॅमेरामॅन सुशांत सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।